Hey guys, this is most important 1000 advanced English words along with their basic word equivalents. So first word is good. Good means चांगले आणि गुड हा बेसिक वर्ड आहे. तुम्ही एक्सलंट त्याऐवजी वापरू शकता. फॉर एक्झाम्पल युअर प्रेझेंटेशन वॉज एक्सलंट टुडे. त्यानंतरचा पहा महत्त्वाचा शब्द बॅड. बॅड म्हणजे वाईट. तुम्ही त्याऐवजी टेरिबल किंवा ड्रेडफुलसुद्धा वापरू शकता. फॉर एक्झाम्पल द वेदर वॉज ड्रेडफुल एस्टरडे. त्यानंतरचा शब्द पहा हॅप्पी. हॅप्पी म्हणजेच आनंदी असा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. त्या जागी तुम्ही इलॅटेड किंवा डिलायटेडसुद्धा वापरू शकता. फॉर एक्झाम्पल शी वॉज इलॅटेड आफ्टर रिसिविंग द अवॉर्ड. नेक्स्ट वर्ड शॅड. शॅड म्हणजेच दुःखी आणि शॅडच्या ऐवजी आपण मिसरेबल किंवा डिजेक्टेड हा शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल ही फेल डिजेक्टेड आफ्टर लुझिंग द मॅच. पहा त्यानंतरचा बेसिक शब्द स्मार्ट. स्मार्टच्या ऐवजी आपण इंटेलिजन्स किंवा ॲस्ट्यूट हा शब्द वापरू शकतो. म्हणजेच हुशार. स्मार्टचा अर्थ हुशार होतो किंवा वेगळ्या सेन्सने जर वापरला तर आपण स्मार्ट म्हणजे चतुरसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल सी इज अन ॲस्ट्यूट ऑब्झर्वर ऑफ ह्युमन बिहेवियर. अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पलमध्ये याचा यूज करू शकतो. ॲस्ट्यूट म्हणजेच क्लेवर किंवा इंटेलिजन्ससुद्धा त्याचा अर्थ होतो किंवा आपण स्मार्टसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द पहा अँग्री. अँग्री म्हणजेच रागात असणे. त्याऐवजी आपण फ्युरियस किंवा आयरेट हा शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल द मॅनेजर वॉज फ्युरियस अबाउट द डिले. त्यानंतरचा पहा मोस्ट इम्पॉर्टंट शब्द विदाऊट वेस्टिंग युअर टाईम गाईज टायर्ड. टायर्डच्या ऐवजी आपण एक्झॉस्टेड वापरू शकतो किंवा फॅटिकसुद्धा वापरू शकतो. म्हणजेच याचा मराठीमध्ये अर्थ होतो खूप थकलेला, एक्स्ट्रीमली टायर्ड असा त्याचा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल आय वॉज एक्झॉस्टेड आफ्टर लाँग जर्नी. अशा पद्धतीनं वाक्यामध्ये याचा यूज होतो. त्यानंतर पहा बिग. बिगच्या ऐवजी आपण इनॉर्मस वापरू शकतो. इनॉर्मसचा अर्थ होतो व्हेरी लार्ज म्हणजेच खूप मोठा असा त्याचा अर्थ होतो. सबस्टेन्शियलसुद्धा वापरला तरी चालते. फॉर एक्झाम्पल दे मेड अन इनॉर्मस इफर्ट्स टू फिनिश ऑन टाईम. अशा पद्धतीने वाक्यामध्ये याचा उपयोग होईल. त्यानंतरचा शब्द पहा स्मॉल. स्मॉलच्या ऐवजी आपण पेटाईट किंवा मिन्यूट शब्द वापरू शकतो. म्हणजेच खूप लहान म्हणजेच व्हेरी टायनी असा त्याचा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल शी रोट अ पेटाईट ड्रेस दॅट फिट परफेक्टली. अशा पद्धतीनं तुम्ही याचा यूज वाक्यामध्ये करू शकता. त्यानंतरचा पहा मोस्ट इम्पॉर्टंट शब्द हेल्प. हेल्प हा शब्द आपण रिप्लेस करू शकतो असिस्ट किंवा सपोर्टने. फॉर एक्झाम्पल गिव्ह एड म्हणजेच मदत करणे एखाद्याला मदत देणे. एड म्हणजेच मदत असा त्याचा अर्थ होतो आणि हेल्पचा अर्थसुद्धा मदत. आणि हेल्पला आपण रिप्लेस केल्यानंतर पहा वाक्य कशा पद्धतीनं होईल कुड यू असिस्ट मी विथ धिस रिपोर्ट. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्समध्ये त्याचा यूज करू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द पहा शो. शो म्हणजेच दाखवणे किंवा टू डिस्प्ले ऑर एक्सप्लेन असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याऐवजी आपण डेमॉन्स्ट्रेट किंवा एक्झिबिट हा शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल ही डेमॉन्स्ट्रेटेड हाऊ द मशीन वर्क्स. अशा पद्धतीने वाक्य होईल. गाईज तुमची इंग्लिश ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जर कन्वर्ट करायची असेल तर हे जे दिलेले शब्द आहेत हे रिप्लेसमध्ये जर तुम्ही वापरले निश्चितच तुमची इंग्लिश खूप परफेक्ट होईल.